नमस्कार. आत्तापर्यंत आपण वेगवेगळे विषय असे स्केचच्या माध्यमातून समजून घेतले. आपण जन्माला काय येतो किंवा जन्माला येण्याअगोदर अवस्था काय होती, मग इथं आल्यानंतर आपल्याला ऋणानुबंधात आपण कसे अडकतो, त्यामुळे जे मूळ अवस्था जी आहे त्या अवस्थेशी एकरूप होण्याकरता म्हणजे स्थित्यंतर करून जे घ्यायचं आहे ते आपल्याला का कळत नाही, अहंकार कसा निर्माण होतो, मग खरं काय आहे विश्वामागचं जे रहस्य आहे, आपण जिथं जन्माला येतो त्याच्यामागचं कारण कुठं आहे, आणि मग जे महाकारण आहे की जिथं आपल्याला जायचं आहे, जिथून आलेलो आहोत तिथं आपल्याला पोचायचं आहे. आपण थोडं सगळं आत्तापर्यंत समजून घेतलं आहे. आपण त्या परमेश्वराकडून आलेलो आहोत आणि त्या परमेश्वराशी एकरूप व्हायचं आहे हे आपल्याला माहिती आहे, म्हणजे तेवढं आपण आता ऐकलेलं आहे. हे सगळं चालतं कसं, मग ह्याच्याकरता एक स्केच काढलेलं आहे. त्या स्केचच्या माध्यमातून आज आपण समजून घेणार आहोत की हे सगळं कन्सेप्ट आहे कशी, म्हणजे कुठपर्यंत आपल्याला समजून घ्यायचं आहे. बेसिकला आपण आता समजून घेतलं तर इथं एक स्केच काढलेलं आहे, ते म्हणजे आपण इथं पृथ्वी दाखवली आहे, इथं मनुष्य म्हणजे आपण इथं सगळे जगत असतो. ह्याला काय म्हटलेलं आहे, स्थूल जग आहे हे, कारण आपण स्थूलमानाने ह्या जगाचा अनुभव घेत असतो. आपल्याला माहिती आहे आपण जे जन्माला आलो आहे त्या जन्माचं कारण आहे गतजन्मात, म्हणजे ते आता कुठंतरी त्याचं स्टोरिंग आहे की जे काही कारण आहे, जो काही ऋणानुबंध आहे, आपण त्याला काय नाव दिलेलं आहे, संचित आणि प्रारब्ध. आपण प्रारब्ध घेऊन इथं आलेलो असतो, पण संचित कुठेतरी आहे. मग ते संचित कुठं आहे तर ते आहे परलोकात. म्हणजे आता परलोक समजून घ्यायचं आहे. आपण आत्तापर्यंत परलोकाविषयी फारसा समजून घेतलं नव्हतं, तर आज आपण ते परलोकाविषयी समजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर म्हणजे सूक्ष्म जग, त्याच्यानंतर कारण आणि त्याच्यानंतर महाकारण म्हणजे ज्याला ब्रह्म म्हटलेलं आहे. हे सगळं आपण आज थोडक्यात समजून घेणार आहोत. आता एक बेसिक लेवलला आपण इथं मनुष्य म्हणून जन्माला आलो आहे, जीवन जगतो आहे, आपल्याला सुख शांती समाधान हवं आहे, आपल्याला ते का मिळत नाही, आपण ह्या बेसिक गोष्टी समजून घेतल्या. त्याचं कारण गतजन्मात आहे. गतजन्मातील केलेल्या कर्मपरत्वे आपल्याला इथं पुन्हा जन्म प्राप्त होतो. त्याच्यात ते ऋणानुबंध असतात, ते कार्य करत असतात, त्यामुळे आपल्याला कर्मदेहाशी एकरूप होण्यापासून आपल्याला प्रतिबंध होतो आणि आपल्या इच्छा अपेक्षा पूर्ण होत नाहीत. मग त्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा अपेक्षा घेऊन आपण पुन्हा जन्माला येतो. परंतु इथून जे जातो आपण म्हणतो, प्रवास कोण करतो आहे, सूक्ष्मदेह. आपण हे ह्याच्या अगोदर समजून घेतलेलं आहे. मग सूक्ष्मदेह म्हणजे काहीतरी सूक्ष्म जग असणार आहे. हे सूक्ष्म जग आहे, त्याला काय म्हटलेलं आहे इथं, परलोक म्हटलेलं आहे, जीव आणि जीवात्मा जग म्हटलेलं आहे, आणि काय म्हटलेलं आहे ह्याला सप्तलोक म्हटलेलं आहे. सप्तलोकसुद्धा ह्याच्यातच येतात. आणि सगळ्यात तिथं पृथ्वीच्या लगत असलेलं काय त्याला पिशाच्य योनी म्हटलं आहे. म्हणजे सूक्ष्म जगामध्ये किती गोष्टी समजून घेण्यासारख्या आहेत. आपल्याला फक्त स्थूल जग माहिती आहे, आपण पृथ्वीवर जगतो आहे, आपल्याला छान सगळं पाहिजे, अपेक्षा इच्छा पूर्ण व्हाव्यात, न व्हायचं कारण सगळं परलोकात आहे. मग परलोक म्हणजे काय, मग परलोकाचा जर का अभ्यास झाला नाही तर इथं जीवन संपूर्णपणे व्यर्थ आहे म्हटले सद्गुरूंनी. म्हणजे किती महत्त्वाचा विषय आहे परलोक समजून घेणं. सगळं आपलं जे काही कर्म आहे आत्तापर्यंत जेवढे आपण जन्म घेतले इथं पृथ्वीवर, पृथ्वी म्हणजे काय, स्थूल जग आहे. पण आपण जे जन्माला येतो आहे वरच्यावर कर्म करतो आहे, ऋणानुबंध निर्माण करतो आहे, आणि इथं आपल्याला मात्र सुखी व्हायचं आहे. आणि प्रत्यक्षात जो परमेश्वर आहे त्याच्या कृपेची गरज आहे कळते आहे, पण तो परमेश्वर कोण आहे कळत नाही, तो कुठं आहे, त्याचं स्वरूप काय आहे आपल्याला माहिती नाही. आणि आपण ज्यावेळेला अद्वैत वेदांत उपनिषद समजून घ्यायला लागतो तिथं ब्रह्म अवस्था ही सगळ्यात उच्च किंवा सगळ्यात वरची, किंवा ब्रह्म अवस्थेमध्येच हे सारं विश्व कसं कार्य करतं आहे हे आपण समजून घेतो. म्हणजे हे किती समजून घेण्यासारखं आहे हा विषय आपल्या लक्षात येईल. आपल्याला हा बेसिक लेवल, आपण इथं जन्माला आलो आहे, आपल्याला आपल्या इच्छा अपेक्षा पूर्ण होत नाहीत, इथंच आपण अडकलेलो आहोत. सद्गुरू म्हणतात नाही, तुम्ही हे बाकीचं सगळं समजून घ्यायला लागल्यानंतर आपल्याला नक्की साध्य काय करायचं हे कळेल. हे सगळं सांगण्यामागचा उद्देश तो आहे की आपण इथलंच लिमिटेड एवढा फक्त हा माझा स्थूल देह आहे, माझ्या अपेक्षा आहे तेवढं पूर्ण झाल्या की म्हणजे झालं जीवनाची सार्थकता. तशी नाही आहे. जीवनाची सार्थकता हे सारं विश्वब्रह्म कसं कार्य करतं हे समजल्यानंतर आहे, किंबहुना त्याच्याशी आपल्याला एकरूप होता यायला पाहिजे. मग आता आपल्याला विषय किती व्हास्ट आहे असं लक्षात आलं की आपल्याला सूक्ष्म जगाचं अजिबात ज्ञान नाही आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्याला इथं बोलत असतो एकमेकांशी आपण की आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला स्वर्गात जायचं आहे. मग स्वर्ग म्हणजे आहे नक्की कुठं, तर इथं तो चौथा लोक दाखवला आहे त्याला स्वर्ग म्हटलेला आहे. मग आज आता आपण समजून घेऊया की आपण इथं जो मनुष्य जन्माला येतो आहे तर हे जे सप्तलोक दाखवले आहेत, ह्या सप्तलोकाचं वैशिष्ट्य काय आहे, तर जे पहिले 3 लोक आहेत ते जीव ह्या अवस्थेचे आहेत. आपण समजून घेतलं की 84 लाख योनी परत्वे स्थित्यंतर आहे. ते स्थित्यंतर होऊन इथं आला की तो इथून म्हणे स्थित्यंतर आहे, आणि इथं आपण मनुष्य म्हणून जन्माला येतो 3ऱ्या लोकानंतर. आणि इथं ज्यावेळेला आपण जन्माला येतो त्यावेळेला आपण इथं पुण्य करून
सत्कर्म करून आपल्याला जाताना कुठं जायचं आहे, चौथ्या लोकात जायचं आहे. म्हणजे 3 लोकांनंतर स्थित्यंतर आहे, तिथून तो मनुष्य योनीत येतो सर्वश्रेष्ठ म्हणून. तिथं तो कर्म करून सत्कर्म करून जीवनाबद्दलचं ज्ञान करून घेऊन मग तो इथून चौथ्या लोकात जायला पाहिजे. मग तिथं आपल्याला पुढल्या अवस्थेचे जे गेलेले आहेत ते आपल्याला ज्ञान देतात आणि तिथून आपल्याला त्याच्या पुढली अवस्था प्राप्त करायची आहे, त्याच्या पुढली ह्या सगळ्या अवस्था प्राप्त करायच्या आहेत. मग त्या अवस्थेसाठी पुन्हा जन्माला पण यावं लागतं. अनेक गोष्टी समजून घेण्यासारख्या आहेत त्याच्यामध्ये, की जेणेकरून आपल्याला जो परमेश्वर म्हणून आहे त्याच्याशी एकरूप व्हायचं आहे. हे काय आहे, ह्याला कारण म्हटलेलं आहे. इथं स्थूल देह आहे, स्थूल जग आहे. इथं सूक्ष्म देह आहे, कारण इथं सूक्ष्म जग ज्याला परलोक म्हणतात तो आहे. आणि कारण म्हणजे विश्वंभर, ज्याला आपण परमेश्वर म्हणतो, ज्याला आपण ओंकार म्हणजे ओंकारातूनच या आपण शक्त्या कशा आपण इथं आव्हानित करतो, तो विषय आपण याच्या अगोदर घेतलेला आहे. हा जो परमेश्वर आहे ना, तोच कारण देह आहे आणि त्याच्या पलीकडे ब्रह्म आहे. मग आज आपण ते ब्रह्म अवस्थेचं ह्याच्या अगोदर आपण समजून घेतलं आहे, ते ह्याच्यात ॲड केलं तर आणखीन समजायला कन्फ्युजन होईल. आज आपण एवढे फक्त हे 3 समजून घेऊया, की म्हणजे स्थूल सूक्ष्म आणि कारण 3 लोक हे नक्की कार्य कसे करतात आणि ते आपल्याच ठिकाणी 3 देह म्हटलेत ते कसे आहेत हेच आपण आज समजून घ्यायचं आहे. सगळ्याच्या मागं अनुभवणारा साक्षी ब्रह्मच आहे, एवढंच लक्षात ठेवायचं बॅकग्राऊंडला. आपण इथं पृथ्वीवर स्थूलमानानं जीवन जगत असतो आणि इथं जो मनुष्य जन्म जो आपल्याला प्राप्त झालेला आहे तो ह्या जीवात्मा जगतातून स्थित्यंतर करून मनुष्य योनीमध्ये आपण आलेलो आहोत. इथं आपण सत्कर्म करून जीवनाबद्दलचं ज्ञान करून घेऊन आपण उच्च अवस्था म्हणून आपण चौथ्या लोकात जायचं आहे. मग तिथून आपल्याला 5व्या लोकाचं आणि 6व्या लोकाचं 7व्या लोकाचं ज्ञान होईल आणि ते तिथं जाण्याकरता परत मनुष्य योनीतून पुन्हा इथं येऊन ध्यान करून योग करून साधना करून आपल्याला आणखीन पुढल्या अवस्थेला जायचं आहे. असं हे सप्तलोकाचं कार्य चालू असतं. मग ह्याला परलोक म्हटलेलं आहे. परलोकामध्ये जीव जीवात्मा जग आहे आणि सप्तलोक दाखवलेत आणि सगळ्यात लोएस्ट अवस्थेला आहे पिशाच्य योनी. म्हणजे इथं मनुष्य योनी जिथं आहे ना त्याच्याच लागून त्याला इथं एक योनी आहे, असं एक लेअर आहे की त्याला पिशाच्य योनी म्हणतात. त्याला अर्थबाउंड स्पिरिट म्हणतात, की जो इथं संपूर्णपणे अज्ञानी लोकांच्याकडं ओरबाडून घ्यायचं आहे, हिंसा करायची आहे, अशा लोएस्ट अवस्थेचा जो मनुष्य देहत्यागानंतर तो इथं पिशाच्य योनीत जातो असं सांगितलं आहे. की जेणेकरून या पिशाच्य योनीतून त्याला पुन्हा मनुष्य जन्माला येण्याकरता तो धडपडत असतो. इथं लगेच जन्माला येणं एवढं सोपं नाही आहे. आपण तो विषयसुद्धा आपण ह्याच्या अगोदर समजून घेतला आहे. परंतु मग तो इथं अंडू ॲडव्हान्टेज पण घेत असतो, तेही आपण समजून घेतलं आहे. की जो इथं जो अविचारी अहंकारी आहे, देवधर्म न पाळणारा, लोकांच्यावर अत्याचार अनाचार करणारा, त्यांचा अंडू ॲडव्हान्टेज पिशाच्य योनीतले येऊन घेत असतात असंही सांगितलं आहे. तोही विषय समजून घेण्यासारखा आहे, की जेणेकरून आपल्याला पुढली अवस्था प्राप्त करून घ्यायची आहे. हा विषय जवळपाससुद्धा नाही आहे. तर आपण सगळे भाग्यवान आहोत की हा आपण विषय समजून घेतो आहे. याच्याकरता फक्त सद्गुरूंची त्या परमेश्वराची कृपा आहे की ह्या विषयाला आपण आता आलेलो आहोत, की आपल्याला आता पुढली अवस्था म्हणजे नक्की काय आणि हे सगळं सिस्टीम ही चालती कशी ही आपण आता समजून घेतो आहे. तर आपल्याला तर लक्षात आलं की आपण तर स्थूलमानानं इथं जीवन जगत असतो. आपल्याला जायचं सूक्ष्म जगात उच्च अवस्थेला म्हणजे चौथ्या लोकाच्या पलीकडं. म्हणजे इथं आपल्याला समजून घेतलं तर पुन्हा एकदा सांगतो म्हणजे लक्षात येईल. भू भुव स्वहा महाजना तपा आणि सत्यम असे 7 लोक आहेत. तर इथं आपलं भू भुव स्वहा महालोक म्हणजे इथं महान आत्मे असतात, म्हणजे पुण्याई केलेले त्याला आपण स्वर्ग म्हणतो ते सगळे इथं असतात. तिथं जायचं आहे तर तिथं देहरहित अशी काय अवस्था सांगितलेली आहे. त्याचं वर्णन म्हणजे वर्णनातीत अशी ती अवस्था आहे की तिथं देह नाही आणि सगळ्या गोष्टी मनात विचार आल्या क्षणी त्या गोष्टी प्राप्त होतात. आपण पुराणामध्ये स्वर्गात गेले किंवा स्वर्गाचं वर्णन म्हणून काही कथा ऐकलेल्या असतात की नुसतं जरी विचार केला तरी ती गोष्ट आपल्याला समोर मिळती. देह नाही आहे, देहबंधन नसल्यामुळे देहाचा ज्या काही यातना आहे, देहाचा जो त्रास आहे तो तिथं बिलकुल नाही आहे. मग तसे हे पुढले लोक तिथं आपल्याला जायचं आहे. कारण हे आपण जसं पुढं जाऊ तसं हे परमेश्वराचं वलय आणखीन जवळ येणार आहे. आपल्याला ह्याच्याशी एकरूप व्हायचं आहे. असं सगळं हे वर्णन आहे. जो मूळ परमेश्वर आहे त्या परमेश्वराशी एकरूप व्हायचं आहे. मग त्याच्याशी एकरूप होण्याकरता अतिशय पुण्याई पाहिजे. आपल्याला सगळ्या गोष्टीचं ज्ञान पाहिजे. आपल्या सगळ्या गोष्टी सहज म्हणजे आपला जो अहंकार म्हणून म्हटलं ना तो पूर्णपणे लयास गेला पाहिजे. अरे मी काय करतो इथं, मी काही करतच नाही आहे. जो काय आहे तो सगळा ह्याच्या अधीन आहे, सगळा ईश्वराधीन आहे. आपण म्हणतो ना की परमेश्वराच्या अधीन आहे हे सगळं. आपल्या कर्मपरत्वे आपल्याला इथं जन्म मिळतो आहे, परंतु जी काही व्यवस्था आहे ज्याचं त्याचं पोहोचवण्याची, जसं आपण म्हणतो की गतजन्मात काय मी पुण्य केलं होतं आता मी अगदी सुखाने जीवन जगतो आहे,
किंवा मग काय पाप केलं होतं म्हणून दुःख आहे. मग ते त्याचं दुःख, त्याचं सुख त्याला पोहोचवण्याची जी काही यंत्रणा आहे, जी या परलोकात कार्य करते आहे, त्याचं कारण परमेश्वराकडे आहे. तो परमेश्वरच सगळ्या ह्या गोष्टीची योजना त्यांनी आखलेली आहे. त्याला आपण कर्माचा सिद्धांत म्हणतो की बाबा ते सगळे नियम ह्याच्यामध्ये आहेत. इथं तू जन्माला ये, इथं 84 लक्ष योनी आहेत, त्याच्यातून स्थित्यंतर करत करत मनुष्य जन्म सर्वश्रेष्ठ. इथं आल्यानंतर सगळं हे आपल्याला समजायला पाहिजे. नाही समजलं तू पुन्हा इथंच येणार. मग आता तेच होते, आपण तेच विषय समजून घेतो. इथून गेलेला मनुष्य पुन्हा इथंच जन्माला येतोय, कारण हे पलीकडे काय आहे हे माहिती नाही आहे. ते माहिती करून घेण्याकरता इथं काहीतरी पुण्याही पाहिजे, सद्गुरू भेट व्हायला पाहिजे. आणि जर का झाली तर त्यांच्याकडून मार्गदर्शन करून घेतलं पाहिजे, त्यांच्याकडून ज्ञान करून घेतलं पाहिजे, त्यांनी दिलेली साधना नीट समजून केली पाहिजे. तर हे सगळं कळेल, किंबहुना तिथं जाता येईल आणि ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव घेता येईल. हे अतिशय सुंदर आहे. परंतु इथं आहे सगळी जी काही कमतरता आहे ती. आता आपल्या लक्षात आलं की आपल्याला कुठं जायचं आहे. एक मॅप म्हणून काढला. हे आता जसं चित्र काढलं हे असंच आहे असं नसून आपल्याला कळावं म्हणून हे स्केच काढलेलं आहे. तर आता इथं कारण आहे. आपण नेहमी ऐकत असतो की स्थूल, सूक्ष्म आणि कारण. स्थूल देह हा डोळ्याने दिसतोय. सूक्ष्म देह म्हणजे आपले विचार, मग कल्पना, मन, की जे प्रधान आहे. इथं जो देह आहे मिळालेला आहे, तर जन्माला याचं कारण सूक्ष्मात आहे. सूक्ष्मदेह कार्य करतोय, तो जशी आज्ञा करेल तसं स्थूलदेह कार्य करत असतो. कारण ते जे सगळे विषय आहे, जो ऋणानुबंध आहे, जे काही कर्म आहे, ते सगळं सूक्ष्मामध्ये आहे. कारण ते सगळं इथं संचित आहे. त्याच्यातलं प्रारब्ध घेऊन इथं जन्माला आलो आहे. मग सगळी कनेक्टिव्हिटी आहे ती परलोकाची. म्हणून परलोक हा खूप मोठा आहे म्हटलं आहे. म्हणजे इथं जर का 25% असेल तर 75% हा परलोक आहे. 25% स्थूल आहे. आपण म्हणतो केवढं हे विश्व आहे, केवढं मोठं आहे, कारण आपण जे डोळ्याला दिसतं, परंतु त्याच्या 75% वर आहे जे सूक्ष्म आहे. म्हणजे आपण कल्पना करूया की ते केवढं मोठं असेल. कारण प्रत्येक व्यक्ती माध्यमाचं आत्तापर्यंतच्या सगळ्या जन्माचं सगळं जे काय रेकॉर्ड तर परलोकात साठवलेलं असतं. आणि ते आपल्याला परमेश्वराच्या नियमाप्रमाणे तो बरोबर तसं त्याला मिळत असतं. मग इथं जो ज्ञानी होतो, जो सद्गुरूंच्या मार्गदर्शनाप्रमाणे साधना करून पुढली अवस्था प्राप्त करतो, तो सहज जातो पुढं. आणि मग त्याला चौथा लोक प्राप्त होतो. मग त्याला आणि पुढल्या लोकाचं ज्ञान होतं. ते मिळवण्याकरता तो पुन्हा जन्माला येऊन पुढलीही अवस्था प्राप्त करतो. मग ते उच्च अवस्थेचे ते इथे येतात आणि इथल्या भौतिक जगाशी कुणाशी कनेक्टेड न राहता पुढली अवस्था प्राप्त करून इथून येतो, खाली येतो आणि पुन्हा वरच्या लोकात जातो, पुन्हा खाली येतो आणि त्याच्याही वरच्या लोकात जातो. अशी सगळी सिस्टीम आहे. आपल्या मनात इंटरेस्ट निर्माण व्हावा म्हणून हे थोडक्यात सांगतोय की हे सगळं कसं चालतं, की अफाट आहे हे सगळं. आणि हे आपल्याला सगळ्यांना साध्य होणार आहे. सद्गुरू म्हणतात इफ वन कॅन डू व्हाय नॉट अदर्स. ते म्हणतात मी साध्य करू शकलो, तुम्हाला का असाध्य व्हावं. तर तुमचे विचार कमी पडतात, तुम्ही समजून घेत नाही. तुम्हाला भौतिक जगात जे डोळ्याला दिसतंय, मन जिथे जिथे आपल्याला ओढून घेऊन जातं आहे, तिथंच आपण अडकत जातो, गुंतत जातो आणि आयुष्य संपून जातं. मग त्यामुळे हे सगळं समजून घ्यायचं शिल्लक राहतं. मग त्यामुळे पुन्हा तेच रहाटगाडगं, पुन्हा तेच करायला पुन्हा जन्माला यायचं. मग पुन्हा हव्यास आला, पुन्हा मोह आला की त्याच्यात अडकतोय. अरे तो सूक्ष्म जग केवढं सुंदर आहे. ते सप्तलोकात आपल्याला पुढल्या अवस्थेला जायचं आहे. म्हणजे तो परमेश्वर आणखीन जवळ येत जाईल. मग ते परमेश्वराशीच एकरूप व्हायचं आहे, कारण तो आहे कारण. भौतिक जग आहे. भौतिक जगात आपल्याला जीवन जगायचं म्हटलं की काहीतरी कर्म हे करायला पाहिजे. आपल्याला 4 पैसे कमवले पाहिजे, त्याशिवाय आपण अन्नधान्य आणू शकत नाही. ह्या जरी गोष्टी खऱ्या असल्या तरीसुद्धा त्याची गरज किती आहे. भौतिक जगाची गरज फार कमी आहे, परंतु परलोकात अवस्था प्राप्त करण्याकरता प्राधान्य दिलं पाहिजे असं सद्गुरू म्हणतात. ते किती महत्त्वाचं आहे आपल्याला हे सगळं समजून घ्यायचा आपण प्रयत्न करायला लागल्यानंतर लक्षात येतं की भौतिक जगाची गरज आहे. आपण जीवन जगतोय म्हटलं की आपल्याला अन्नधान्य पाहिजे, त्याच्याकरता 4 पैसे पाहिजेत, मग राहायला घर पाहिजे, मग घर मिळवण्याकरता सुद्धा आपल्याला काहीतरी कष्ट केले पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरीसुद्धा हे कायम आहे का. आपल्याला माहिती आहे हे कायम नाही आहे, हे स्थिर नाही आहे, हे सारखं बदलणारं आहे, आयुष्य संपून जाणार आहे. पण जन्माला आल्यापासून मरस्तोपर्यंत जीवन जे जगतो आहे त्या जीवनात साध्य काय करायचं आहे, तर आपल्याला परलोक साध्य करायचं आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. परलोक साध्य करायचं म्हणजे परलोकातली उच्च अवस्था साध्य करायची आहे. आत्ता आपण काय होतं आहे, इथं जन्माला येतो आहे, पुन्हा काहीतरी कर्म करून इथं काही जण तरी अगदी पिशाच्या योनीत अडकतात. इतकी लोएस्ट अवस्था आहे. आता आपण बघतो समाजामध्ये काय चाललं आहे, काय यादवी, काय खुनाखुनी करतात, काय अत्याचार करतात, अन्याय करतात, त्याला काय लिमिटच नाही. आपण म्हणतो अरे बापरे हे भगवत नाही म्हणतो आपण. मग ती जी लोकं आहेत ती कुठं जाणार, ती पिशाच्या योनीत, किंवा ते तिथूनच आलेले असतात. ते एवढंच माहिती असतं त्यांना. पण निदान आपण ज्यावेळेला गुरुमार्गी होतो तर गुरु आपल्याला पुढली अवस्था, गुरु भेट सहज नाही आहे, काहीतरी पुण्याही पाहिजे त्याच्या मागं.
जी काही पुण्याई आपण निर्माण केली असते त्याच्या माध्यमातून आपल्याला सद्गुरू भेट होती आणि मग गुरु आपल्याला पुढली अवस्था प्राप्त करून देतात, किंबहुना त्याचं ज्ञान देतात आणि ते प्राप्त करण्याकरताचीच साधना देतात. मग आता आपल्याला लक्षात आलं की आपल्याला किती गोष्टी समजून घ्यायच्यात आणि नक्की कुठं जायचं आहे. मग हे स्थूलमानाने आपण जे बघू शकतो ते हितं आहे फक्त पृथ्वीवर, परंतु इथं जे जन्माला येतो आहे मनुष्य त्याचं कारण आहे परलोकात आणि ते आहे सूक्ष्म. आपल्याला कृपेची गरज आहे एवढं कळत असतं, परंतु ती कृपा ती पण सूक्ष्मच आहे, कारण तो परमेश्वर स्वतःच सूक्ष्म अवस्थेत आहे. आपल्याला नेहमी सवय असते की हे परमेश्वरा म्हणतो आपण वर बघून, म्हणजे तर खरंच तो त्याचं वर आहे असं नसून तो इथं सगळीकडे सामावलेला आहे, कारण ह्याच्याशिवाय हे काहीच नाही आहे. आपल्याला आता ह्या विषयाची ओढ निर्माण व्हावी म्हणून हे सगळं सांगायचं प्रयोजन आहे की आपल्याला आता लक्षात आलं की स्थूल सूक्ष्म आणि कारण तो जो देह आहे त्याच्या संदर्भात आपण स्केच काढून आणखीन विषय समजून घेणार आहोत. पण आता एक सारासार आपल्याला एक आयडिया येण्याकरता हा स्केच काढून आजचा हा आपण विषय समजून घेतला. आपल्या सगळ्यांना हा विषय समजून घेण्याविषयीची उत्सुकता त्याची जागृती व्हावी म्हणूनच हा प्रयत्न आहे की आपल्याला आता बरेच प्रश्न नक्की हा स्केच बघितल्यानंतर आजचा विषय ऐकल्यानंतर पडले असतील. तुम्ही मला मेसेज करा, फोन करा आणि आपण आणखीन याच्यातले डिटेलिंग सगळं एक एक समजून घेऊया. नमस्कार.